समजा एखादा इनॅक्टिव्ह पर्सन डायरेक्टली जर जिममध्ये जातोय किंवा एखादी अशी ॲक्टिव्हिटी करतोय, इव्हन तुम्ही बघत असाल चालता चालता किंवा एक मध्ये व्हिडिओ व्हायरल झाला होता की मुलगा लग्नाच्या वरातीत डान्स करतोय, किंबहुना एक स्टेजचा व्हिडिओ आपण पाहिला असेल की स्टेजवर अचानक मुलगी फेंट होऊन पडली, किंवा रिसेंटली मी तो घोड्यावरचा व्हिडिओ पाहिला नवरदेवाचा, राईट. तर ह्या गोष्टी अशा आहेत की फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेस आपण दोन्ही गोष्टीत डिवाइड करू. जर एखादा व्यक्ती फिजिकली इनॅक्टिव्ह आहे आणि तो जर अचानक ॲक्टिव्ह झाला, मग त्याच्या ॲक्टिव्हिटीमुळं हृदयाला ब्लड सप्लाय जास्त प्रमाणात करायला लागतो, आणि जर तो हृदय त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त काम करू लागेल, हार्टवर प्रेशर आलं, तर कदाचित त्याला सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. मग तो तुम्हालाही होऊ शकतो, मलाही होऊ शकतो, जिममध्ये कितीतरी वर्ष फिजिकली ॲक्टिव्ह असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा होऊ शकतो. बरोबर. सडन कार्डियक अरेस्ट कोणालाही कधीही होऊ शकतो.